पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 प्रियजन हो, बायबल आम्हाला सांगते निरंतर प्रार्थना करा. थेसलोनिका करास पहिले पत्र अध्याय 5:17 मध्ये आम्ही वाचतो. वचन सांगते निरंतर प्रार्थना करा. निरंतर प्रार्थना करा म्हणजे याचा अर्थ काय आहे प्रियजन हो? आम्ही निरंतर प्रार्थना करू शकतो का? प्रियजन हो, प्रार्थना काय आहे हे आपण समजणे गरजेचं आहे. प्रार्थना करणे म्हणजे देवाशी एक होणे, देवाशी जुळून राहणे, देवाशी संभाषण करणे, देवाला धन्यवाद देणे आणि देवाच्या कार्याला आपण महत्त्व देणे. ही ही एक प्रार्थना आहे. प्रार्थना म्हणजेच फक्त प्रार्थना घुटणे टेकून हातवर करून किंवा हात जोडून केलेली प्रार्थनाच फक्त प्रार्थना नाही. तर निरंतर प्रार्थना म्हणजे देवाच्या सानिध्यामध्ये निरंतर राहणे, आठवण करणे देवाची. म्हणजे जेव्हा मी देवाच्या सानिध्यामध्ये आहो म्हणजे मी आठवण करत आहो, देव माझ्याकडे पाहत आहे, मी देवाची स्तुती करत आहो, मी जे काम करत आहो ते काम देव पाहत आहे. आणि म्हणून देवाच्या सानिध्यामध्ये मी हे काम करत आहो, जे काही काम करत आहो ते देवाच्या सानिध्यामध्ये काम करत आहो. आणि म्हणून मग मी देवाच्या इच्छेनुसार काम करणार. जेव्हा मी देवाच्या सानिध्यामध्ये आहो तेव्हा मग मी काय करणार? देवाच्या इच्छेनुसार काम करणे, देवाच्या सानिध्यामध्ये उपस्थित राहणे. आणि आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 15:4 मध्ये वाचतो. प्रभू म्हणत आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहा म्हणजे माझ्याशी जुळून राहा, माझ्यामध्ये राहा. प्रभू म्हणत आहे माझ्यामध्ये राहा. माझ्यामध्ये राहिला तर तुम्ही अनेक फळ देऊ शकता. माझ्यामध्ये राहा म्हणजे आपण सदैव सतत प्रभूमध्ये राहिलं पाहिजे. प्रभूच्या इच्छेनुसार आपण जीवन जगलं पाहिजे. प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण जीवन जगलं पाहिजे. म्हणजेच निरंतर प्रार्थना. आणि प्रियजन हो, प्रार्थना हे एक मोठं हत्यार आहे. प्रार्थना एक मोठं साधन आहे ज्याच्याद्वारे आम्ही आमचे सर्व मागण्या प्रभूकडून पूर्ण करू शकतो. आम्ही जे काही प्रभूमध्ये मागा, प्रभूने म्हटलेलं आहे योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14:14 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते मी तुम्हाला देईल. प्रभूच्या सानिध्यामध्ये राहून, प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहून, प्रभूच्या इच्छेनुसार जीवन जगून जेव्हा आम्ही प्रभूला मागतो तेव्हा प्रभू आमच्या पूर्ण गरजा पूर्ण करतो. आणि आम्हाला आमच्या बिमारीपासून आम्हाला मुक्ती मिळते, आमच्या वाईटापासून आम्हाला मुक्ती मिळते, आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला सफलता मिळते, आम्ही प्रेमानं भरून जातो, आम्ही आनंदामध्ये राहतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी प्रयत्न करूया, प्रभूच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया. आणि तेव्हाच आपण प्रभूशी निरंतर प्रार्थनामध्ये राहतो. आणि जेव्हा आपण निरंतर प्रभूच्या जवळ आहोत तेव्हा आपोआप आमचं हृदय काय करणार? प्रभूची स्तुती करणार. जेव्हा आमचं मन प्रभूकडे लागलेलं आहे तेव्हा आपण निरंतर प्रार्थना करणार. प्रभूच्या उपस्थितीमध्ये जेव्हा आम्ही आहोत, प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहण्यासाठी आमचं मन प्रभूकडे लागलं पाहिजे. प्रभूकडं मन आहे. आम्ही ह्या जगामध्ये आहोत खरं, परंतु आम्ही प्रभूसोबत राहायला पाहिजे. प्रभूनं काय म्हटलेलं आहे? तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तू काय कर? बंद खोलीमध्ये जा, आपल्या खोलीमध्ये जा, दार बंद कर आणि तू परमेश्वराकडे प्रार्थना कर. म्हणजे दार बंद कर म्हणजे ह्या जगाशी तुझा काही संबंध नसावा, या लोकांशी काही संबंध नसावा. आम्हाला प्रत्येक ठिकाणी आमची रूम भेटणार नाही, तरी जिथं कुठं आम्ही आहोत तिथं आम्ही काय करावं? आमचे लक्ष, लोकाकडचं लक्ष बंद करावं, आमचे कान लोकाकडचे बंद करावं, आमची नजर लोकाकडे बंद करावं आणि आमचे संपूर्ण नजर देवाकडे लावावं, आमचे कान देवाकडे लावावं, आमची उपस्थिती, आमचे शब्द
देवाकडे लावावं आणि मग समोर आमच्या आजूबाजूला कोण आहे याची आम्हाला भान राहणार नाही आणि आम्ही प्रभूशी एक होऊन आम्ही प्रार्थना करू शकतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, निरंतर आपण प्रार्थना करावं. आम्ही काम करत असताना सुद्धा आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहून प्रार्थना करू शकतो. आम्ही जेवण करत असताना सुद्धा प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण प्रार्थना करू शकतो. आम्ही प्रवासामध्ये असेल तरी आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आम्ही प्रार्थना करू शकतो. आम्ही खेळत असताना सुद्धा आमचं मन प्रभूकडे लावून आपण निरंतर प्रार्थना करू शकतो. आम्ही झोपेत असताना सुद्धा आपण स्वतःला प्रभूच्या चरणाशी समर्पित करून आपण प्रार्थना करू शकतो.